रामकृष्ण हरी गुरुकृपा गुरुकुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। गुरुकृपा गुरुकुल चॅनलच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। गुरुकृपा गुरुकुलने आयोजित केलेला नवरात्र महोत्सव जागर नवविधा भक्तीचा या कार्यक्रमाचा आजचा 6वा दिवस। भक्ती नवविधा तयासी घडली, अवघीच केली कृष्ण रूप। आज आपल्याला नवविधा भक्तींपैकी जी 6वी भक्ती आहे म्हणजेच वंदन भक्ती, या वंदन भक्तीवर विवेचन ऐकायचे आहे। तर वंदन भक्ती आपल्याला समजावण्याकरिता हरिभक्त परायण अंजलीताई गुरव या प्रवचन करीत आहेत। रामकृष्ण हरी। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, श्री राधे राधे हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, श्री राधे राधे हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय, सब भगवान की जय। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री राधा मेरी मात है, पिता मेरो घनश्याम, श्री राधा मेरी मात है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में कोटि कोटि प्रणाम, इन दोनों के चरणन में कोटि कोटि प्रणाम। श्रवणं कीर्तनं विष्णो, स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्य, सख्य आत्मनिवेदनम्। प्रस्तुत प्रवचन रूपी निवडलेला श्लोक हा श्रीमद भागवत महापुराण
या ग्रंथातील आज मी आपल्या सेवेकरता घेतलेला आहे. या श्लोकावरती बोलण्याआधी हा श्लोक कशातील आहे आणि काय सांगतोय हे फार महत्त्वाचं आहे. तर हा श्लोक श्रीमद भागवत महापुराण, जे एक स्वतः विशुद्ध प्रेमशास्त्र आहे आणि जे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. आदी करून या विश्वामध्ये अनेक ग्रंथ आहेत, परंतु श्रीमद भागवत महापुराण म्हणजेच भगवंताचा स्वयं अवतार आहे. श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, श्रीमद भागवताख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एव हि. श्रीमद भागवत म्हणजेच प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. आरतीमध्ये आपण म्हणतो ना, ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, म्हणजेच भगवंताचं स्वतःचं स्वरूप. ज्यावेळेस भगवान निजधामाला गेले आणि भगवंत म्हणतात की आता मी स्वतः या ग्रंथामध्ये विराजमान आहे. भगवंत त्यांनी आपला देह एक तेजपुंज निर्माण केला, अर्थात भगवंत स्वतः तेजस्वी रूपाने श्रीमद भागवतामध्ये प्रगट झाले, श्रीमद भागवताच्या रूपामध्ये तयार झाले आणि भगवंत आपल्या निजधामाला निघून गेले. अर्थात त्यांनी आपलं अवतार कार्य थांबवलं आणि स्वतः श्रीमद भागवत ग्रंथामध्ये विराजमान झाले. म्हणजेच हे ग्रंथ अन्य नसून प्रत्यक्ष माझे भगवान परमात्मा आहेत, भगवान श्री विठ्ठल भगवंत आहे, अन्य कोणी नाही. आणि अशा या ग्रंथातील हा श्लोक आहे की जो विशुद्ध असं प्रेमशास्त्र आहे. या जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत. जसं शांती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतात तर नाथ महाराज येतात. आणि वैराग्य म्हटलं की आपल्या समोर कोण येतं? आपल्या डोळ्यासमोर नक्कीच जगद्गुरु तुकोबरायच येणार. जसं प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रंथाची ओळख आहे. जीवन कसं जगावं हे कोण शिकवतं आम्हाला? तर आम्हाला रामायण हे जीवन कसं जगावं शिकवतं. आणि श्रीमद भागवत पुराण आम्हाला मरण कसं मरावं किंवा मृत्यू कसा मंगलमय बनवावा हे आम्हाला श्रीमद भागवत महापुराणच शिकवतं. जीवन कसं जगावं, गोपिकांनी आपलं जीवन जगलेलं आहे आणि आपण आपलं जीवन कसं जगतोय. आपला विषय आहे नवविधा भक्ती. नवविधा भक्तीवरती बोलत असताना सर्वप्रथम तर आपल्याला सांगायचं राहून गेलं की आज ज्या ठिकाणी मी प्रवचनासाठी आलेली आहे ते माझे बंधू, माझी बहीण, हरिभक्त परायण मुळशी मावळचं भूषण. थोडक्यात सांगायचं झालं किंवा अभिमानाने सांगायचं झालं तर आमच्या पुणे जिल्ह्याचं भूषण. दोघंही पती पत्नी दाम्पत्य अगदी वारकरी आहेत, एकनिष्ठ वारकरी आहेत. त्यांच्या सौ हरिभक्त परायण सौ वर्षाताई वैभव महाराज धुडे ज्या सुंदर असं सोलो वादन करतात, तसेच त्यांचे पती हरिभक्त परायण मृदंग विशारद वैभव महाराज धुडे जे आमच्या मुळशी तालुक्याचं भूषण आहेत. त्यांच्या या गुरुकृपा गुरुकुल या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आजची प्रवचन सेवा आहे, ज्यामध्ये नवविधा भक्तीवरती बोलण्याचं एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये 9 महिला नवविधा भक्तीवरती बोलणार आहेत. त्यापैकी आजचा माझा विषय आहे वंदन. आणि वंदन या विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. वंदन या विषयावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. तर माऊली, श्रीमद भागवत महापुराणामध्ये नवरस, शृंगार, हास्य, रुद्र, करुण हे नवरस ओतप्रोत भरलेले आहेत. आणि नवविधा भक्तीचं
अगदी त्रिकूट नवविधा भक्ती ओतप्रोत कशात भरलेली आहे तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये भरलेली आहे. करुण रस कशामध्ये आहे तर रामायणामध्ये आहे. आणि नवविधा भक्ती ज्यावरती आपण बोलणार आहोत ती नवविधा भक्ती आपल्याला संपूर्ण दृष्ट्या जर कुठे पाहायला मिळत असेल तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. पहा, कुठल्याही व्यक्तीला जाणून घेत असताना किंवा कुठलीही गोष्ट आपण जाणून घेण्यासाठी त्याचं पहिलं पाऊल काय असतं तर त्याचं पहिलं पाऊल आहे त्याला समजून घेणे. समजून घेण्यासाठी आम्हाला गरज आहे त्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी. आणि जाणून कसे घेणार, जेव्हा पुढची व्यक्ती आपल्याला सांगते आणि ते सांगत असताना आम्ही आमच्या कानाच्या माध्यमातून ऐकतो आणि ऐकल्यानंतरच आम्ही त्याला जाणतो आणि नंतरच त्याला आपण श्रेष्ठत्व कनिष्ठ असं मानत असतो. तर भक्तीचं पहिलं पाऊल हे श्रवण आहे. परमेश्वराला जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला श्रवण करावं लागेल. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तर श्रवण फार करणं महत्वाचं आहे. नाहीतर एक म्हण आहे ना, सोनारे फुकली नळे इकडून तिकडे गेले वारे. त्या माणसाच्या आयुष्यात काहीच राहत नाही. ज्याने आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराला जाणून घेतलं नाही. जसं आपल्याकडे अभंग आहेत, संत वाङ्मयामध्ये सांगितले, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा, त्या भगवंताचे रूप बघा. कानाने काय करा, त्या भगवंताचं नाम घोष ऐका. मुखाने नाम घोष करा. हाताने टाळी वाजवा. पायाने वारी करा. तसं प्रत्येक इंद्रियाचं कर्तव्य आहे. प्रत्येक इंद्रियाची काही कर्म आहेत. तसं कानाने भगवंताला जाणून घ्यायचंय. त्याच पद्धतीने नवविधा भक्तीमध्ये पहिलं पाऊल आहे श्रवण. तशा नवविधा भक्तीचे 3 टप्पे केले असतात. श्रवण, कीर्तन आणि स्मरण हे नामप्रधान आहेत. 9 भक्तीपैकी 3 त्रिक 9. तर या 3 भक्तींचे वेगवेगळे टप्पे केले असतात. 3 प्रमुख भाग केले असतात. पहिली आहे नामप्रधान, दुसरी आहे रूपप्रधान आणि शेवटची आहे ती भावप्रधान. अशा या 3 प्रकारच्या भक्ती मोडल्या जातात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती करणं फार कठीण आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात, जगामध्ये असाध्य असं काहीच नाही. सर्व काही साध्य करता येतं शिवाय परमेश्वराच्या. परमेश्वराला साध्य करणं कठीण नाही एक वेळेस, परंतु तो भगवंताला जाणून घेणं तदनंतर आहे संत मिळणं जगामध्ये. कारण की खरे संतच तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेऊ शकतात. ज्या हाती धरिती संत कृपावंत पायी पंढरीनाथ लळा त्यांचा. त्या परमेश्वराला जाणून देण्याचं काम हे संत महात्मे करतात. तुकोबरायांनी भक्ती केली. आजच्या काळामध्ये लोक भक्ती करतात ना. भक्ती कशी झालेली आहे, आज वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये अथांग आहे, अथांग समुद्रासारखा आहे. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशी काही माणसं आहेत की जी आपल्या संप्रदायावरती बोटं उचलणारी आहेत. जसं अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत आणि प्रत्येक पंथामधील लोक आमच्या संप्रदायामध्ये एखादा वक्ता उच्चतम बोलतोय, उच्च कोटीचा बोलतोय, तर त्या वक्त्याला इतर सांप्रदायिक लोक, इतर धर्मांची लोक त्याला म्हणतात, तू आमच्या धर्मामध्ये ये, आम्ही तुला नोकरी देऊ प्लस छोकरी देऊ, बाय 1 गेट 1 फ्री. पण नाही, जायचं का गाढवासारखं मागं मागं? नाही. तर आमचा संप्रदाय अर्थात आपला संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे ज्याचं मूळ आहे. इतर संप्रदायांचं आम्ही कुणाला नाव ठेवत नाहीये, पण आपल्या संप्रदायाचा महान अभिमान हा मला आहे, कारण तो महानच आहे. याचा स्वाभिमानही आहे आणि याचा मला अभिमानही आहे. बघा, समाजामध्ये लोक आपल्या संप्रदायामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात, आपल्या संप्रदायाची वाहवा करतात. तुम्ही असा कुठला व्यक्ती बघितलाय का
आपण जातीभेद या गोष्टीवर जर विचार केला तर इतर जातीमध्ये जे हिंदू नाही आहेत पण त्या आपल्या भारतामध्ये राहतात आणि ते व्यक्ती त्यांच्या धर्मावरती कधी विचार करते का? नाही, माझ्या संप्रदायामध्ये असंच का, इथे आम्ही डोकं का टेकवावं, आम्ही हेच का करावं? नाही, पण आपल्या धर्मामध्ये अशी काही माणसं आहेत की जी देवाच्या अस्तित्वावरतीच प्रश्न उभा करतात. सर्वात पहिला प्रश्न असा येतो की आम्ही भक्ती करत असताना विश्वास हा मोलाचा आहे, त्यानंतर केल्या जाते ती भक्ती. जसं एका गावामध्ये, मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल. एका गावामध्ये रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी चोर येतात आणि ही जेव्हा चोर गावामध्ये प्रवेश करतात तेव्हा गावामध्ये आल्यानंतर एका कुत्र्याने पाहिलं आणि तो कुत्रा भुंकायला लागला, मोठमोठ्याने ओरडायला लागला. म्हणजे तो भुंकतोय मोठ्याने आणि या कुत्र्याच्या आवाजाने तो कुत्रा त्याच्या भाषेत बोलला. त्याची भाषा मला नाही बोलता येत, पण तो भुंकला. त्यांनी बाकीच्या त्याच्या इतर साथीदारांना, इतर कुत्र्यांना सावध केलं की अरे इथे काही चोर आलेले आहेत. मग बाकीचे कुत्रे सुद्धा धावत त्याच्या मदतीला आले आणि ते सुद्धा भुंकायला लागले. पण पहिला कुत्रा जेव्हा भुंकला त्यावेळेस चोर पळून गेले. चोर कोणी बघितला? पहिल्या कुत्र्याने. बाकीच्या कुत्र्याने पाहिला का? नाही. बाकीचे ग्रामस्थ जागे झाले, कुणाला चोर दिसला नाही, पण पहिल्या कुत्र्याने पाहिला. त्याच्या आवाजाने बाकीचे सर्वजण जागे झाले, सर्वजण आले, पण कुणाला चोर दिसले नाही. पण बाकीच्या कुत्र्याने त्याच्या हाकेला ओ दिला आणि त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवला. तसं ज्या पद्धतीने त्या कुत्र्याने हाक दिला असता बाकीचे कुत्रे आले, विश्वास ठेवून ओरडायला लागले की अरे, त्याच्या भाषेत बोलला तो, अरे चोर आले, उठा उठा. सगळे कुत्रे भुंकायला लागले, सगळा गाव जागा झाला. पण एक दृष्टांत इथे संपतोय. सिद्धांत काय लक्षात घ्या की एक कुत्रा सगळ्यांना जागा करतोय, बाकीचे विश्वास ठेवून येतात. मग आमच्या संप्रदायामध्ये असं का नाहीये की एक कुत्रा विश्वासाने सांगतो, बाकीचे विश्वास ठेवतात? आमच्या संप्रदायामध्ये एक मोठे मोठे महात्मे, दिग्गज महात्मे आहेत, ते सांगतात की परमेश्वर आहे. मग तुम्ही कोण आहात प्रश्न विचारणारे की देव आहे की नाही? आपण हिंदू आहोत. आज आपण समस्त हिंदू लोकांनी एक संघटना केली पाहिजे की माझ्या धर्मावरती कोण बोट उचलते. आपल्या धर्मावरती कोणी बोट उचललं नाही पाहिजे, याचं रक्षण आपण केलं पाहिजे. कारण आपण हिंदू आहोत, आपण वैष्णव आहोत, आपण त्या परमेश्वराचे भक्त आहोत, त्याचे अंश आहोत. कारण परमेश्वर भगवंत स्वतः म्हणतात की ममे वंशो जीव लोके, तू माझा अंश आहेस. आपण त्याचे मुलं आहोत आणि आपण आपल्या वडिलाच्या अस्तित्वावरती प्रश्न विचारतोय. आम्ही जन्म घेतला, आम्हाला आमची आई लहानपणापासून सांगते की बाळा, हे तुझे वडील आहेत, ही तुझी आई आहे, ते तुझे काका आहेत. पण कधी प्रश्न विचारला का हेच माझे नक्की बाबा आहेत म्हणून? कधीच नाही विचारला. मग आपल्या देवाच्याच बाबतीत का? तर मुलाचा आहे तो विश्वास आणि विश्वासाच्या जीवावरती परमेश्वर दगडातून सुद्धा प्रगट करता येतो. नामदेव महाराज पंढरीनाथाच्या दरबारामध्ये जातात आणि देवाला म्हणतात, भगवंता दूध पी. देव निघत नाहीत, देव बाहेर येत नाही, देव पीत नाहीत. नामदेव महाराजांना भक्त शिरोमणी म्हटलं जातं. नामदेव महाराज म्हणतात की देवा दूध प्या. देव येत नाहीत. एकदा, दोनदा, तीनदा, पण देव येत नाहीत. पण ज्या वेळेस नामदेव महाराज म्हणतात, अरे भगवंता, तू जर हे दूध नाही पिलस ना तर हे मस्तक ना तुझ्या चरणावरती फोडून टाकेल आणि देहाचा त्याग करून टाकेल, मी माझा प्राण त्याग करून टाकेल. आणि मग काय? एकदा, दोनदा, तीनदा नामदेव महाराज जेव्हा रागावून दरडावून देवाला बोलले, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, जीवती लागली नाम्यासवे, नाम्यासवे, जीवती लागली नाम्यासवे, नाम्यासवे,
पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. पाषाणाची मूर्तीच म्हणजे भगवंत आज त्या ठिकाणी कुठल्या धातूच्या स्वरूपात नाही, तर एका दगडाच्या स्वरूपात म्हणजे पाषाणाच्या स्वरूपात भगवंताची स्वयंभू मूर्ती आहे. आणि त्यातून माझा परमेश्वर प्रगट झाला. मी स्वतःचा एक अनुभव आपल्यासोबत शेअर करू इच्छिते. ज्या वेळेस आपली दिंडी आहे श्री बोरमलनाथ प्रासादिक दिंडी मुळशी तालुक्याची आपल्या, तर या दिंडीमध्ये अनेक लोक असतात. पण जेव्हा आपण वारी करत जातो, पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम, तिसरा मुक्काम, मजल दर मजल करत आपण पंढरपुरापर्यंत पोहोचतो. आणि एकदा का वाखरीची शी ओलांडली, आपल्याला माहिती आहे की वाखरीपर्यंतचा टप्पा किती मोठा असतो. चालून जवळपास 22 दिवसाचा प्रवास असतो तो, आणि पाय संपूर्ण गळून गेलेले असतात. असं वाटतं की देवा आता उचलून मला अलगद न्यावं तो तुझ्या नगरीमध्ये. पण त्यावेळेस काय होतं माहितीये, शरीरामध्ये त्राण राहत नाहीत. वाकरीपर्यंत पोहोचतो, पण जेव्हा का वाकरीचं मैदान लागतं, मग काय अशी अंगामध्ये शक्ती संचार करते आणि असं वाटतं की देवा आता नाही, आता शरीरातले प्राण गेले तरीही चालतील. तो जीव कासावीस होतो, कारण तो परमेश्वर स्वतः कासावीस होतो. कारण की भगवंत सुद्धा भक्ताची वाट बघत असतो. कधी माझे भक्त मला भेटायला येतील आणि कधी मला त्यांचं तोंड बघायला मिळेल. एक वेळेस तर तुकोबराय वारीला जाऊ शकले नाही. तुकोबरायला ताप आला होता. ज्यावेळेस तुकोबराय सांगतात, एका भक्ताजवळ निरोप पाठवतात, परमेश्वराला पंढरपूरला पांडुरंगाजवळ निरोप देतात की मी येऊ शकत नाहीये, माझ्या अंगामध्ये त्राण राहिलेला नाहीये, येऊ शकत नाही. आणि हा निरोप जेव्हा तो भक्त भगवंताचं दर्शन घेताना जातो, मंदिरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतो, हा निरोप दिला जातो. आणि माझा तो निरोप भगवंताला अर्थात पांडुरंग परमात्म्याला तो निरोप ज्यावेळेस पोहोचतो, त्यावेळेस पांडुरंगाला थांबवल्या जात नाही. माझा भगवंत गरुडावरती बसून निघतो. आणि ज्यावेळेस तुकोबाराय असे आकाशाकडे बघत आहेत आणि आठवण करतात पंढरपूरच्या वारीमध्ये काय चालू असेल, काय असेल चंद्रभागेवरचे दृश्य, हे ज्यावेळेस ते स्वतः डोळ्याच्या समोर दृश्य आणत आहेत आणि आकाशामधून असा एक लख तेज असा प्रकाश दिसायला लागतो, पिवळा प्रकाश दिसायला लागतो, तर ते अन्य कोणी नसून माझा पांडुरंग परमात्मा स्वतः धावत येत असतो. पिवळा पितांबरा कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबरा कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पांडुरंग परमात्मा स्वतः त्याच्या भेटीला येतात. विश्वास महत्वाचा आहे. मला सांगायचं इतकंच आहे की तुकोबरायांच्या भेटीसाठी पांडुरंग परमात्मा आले. नामदेव महाराजांनी साथ टाकली, हाक मारली, तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. कारण या ठिकाणी विश्वास मोलाचा आहे आणि त्या विश्वासाच्या सोबतच भाव फार महत्वाचा आहे. कारण की देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमपूज्य कृष्णचंद शास्त्री ठाकूरजी म्हणतात, ते कथेमधून सुंदर सांगतात, भाव का भूखा हूँ मैं, भाव ही एक सार है, भाव का भूखा हूँ मैं, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भावाने जर तुम्ही माझी भक्ती केलात ना, एक लक्षात घ्या, भक्ती ही देवासाठी नाहीये, भक्ती ही आपल्यासाठी आहे. आपण त्याची भक्ती करतो, पण तो आपल्यासाठी धावत येतो. भगवंताला काय हवंय? देवाला काहीच नकोय, देवाला फक्त भाव हवाय. नाही का देव भगवंत स्वतः विदुराच्या घरी आले, घरी येऊन कन्या प्राशन केल्या. कुणाच्या घरी? त्या दुर्योधनाच्या घरी 56 भोग लावले होते, पण भगवंत जेवले नाही. भगवंत हे प्रेमाचे भुकेले आहेत
भगवंताला आपला पाहिजे तो भाव, आणि भक्तीमध्ये सर्वात मोलाचा आहे विश्वास आणि दुसरा आहे तो भाव. आणि अशी भक्ती करत असताना ह्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये प्रगट होणं फार महत्त्वाचे आहेत. म्हणून म्हटलं की भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, आणि अशी कठीण असणारी भक्ती ही आम्हाला संत महात्मे सुलभ करून सांगतात, आणि त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये भगवंत प्रगट व्हायला वेळ लागत नाही. पण अशी भक्ती करत असताना भक्ती कशी करावी? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुकोबराय सांगतात की एक पतिव्रता स्त्री, एक पत्नी तिच्या नातेवाईकावरती, तिच्या जवळ असणाऱ्या सर्वांवरती ती प्रेम करते, परंतु पती एक आणि बाकी सर्व नातेवाईक. पतीवरती जे प्रेम करते तेच ती सर्वांवरती करते. अर्थात आम्हाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक दैवत आहेत, सर्वांवरती प्रेम आहे, परंतु माझा मालक एक आहे, माझा परमेश्वर एक आहे. तशी पत्नी, एक स्त्री आपल्या पतीला आपलं सार सर्वस्व मानते, प्रेम सर्वांवरती करते, पण जीव भाव सर्वस्व ती अर्पण आपल्या पतीला करते. तसंच पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी अशी भक्ती केली पाहिजे. कारण की ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की माझी या भक्तीविन जळोते जियाले पण आघा पृथ्वीवरती पाषाण नसती काही. या पृथ्वीवरती पाषाण नाही आहेत, त्या पाषाणासारखं जीवन आपलं जर आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती जर नसेल. एका ठिकाणी तर फार गोड वर्णन केलेलं आहे. बुद्धी बडी चतुराई देह में अतिशय ममता लिपटी है, ज्ञान बड़ा धन दाम बड़ा जग में कर्तृत्व प्रगति है, गजबाजी द्वार मनुष्य हजार तो इंद्र समान कौन घटी है. अरे मानो एक हरि के भक्ति बिना सुंदर नारी की नाक कटी है. सर्व काय आहे, गजबाजी द्वार, फार मोठा द्वार आहे, फार मोठा बंगला आहे, इंद्रा समान कोण आहे, इंद्रा एवढं सुख त्याच्या घरी लोळते, परंतु पण जर त्याच्याकडे ईश्वराच्या विषयी आस्था नाहीये, भक्ती जर त्याच्या जीवनामध्ये नसेल, तर त्याचं जीवन कसं आहे, एखाद्या सुंदर अशा स्त्रीचं जसं नाक नसेल तसं त्या व्यक्तीचं जीवन आहे, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाहीये. आपण एक प्रमाणही आहे, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेला. तसं सर्व काही आहे, पण आपल्या जीवनामध्ये भक्ती असेल तर सर्व काही व्यर्थ आहे. आणि अशा या भक्तीवर बोलत असताना एवढं सांगेल की आज जो विषय आपला वंदन भक्तीचा आहे, नवविधा भक्ती आहेत, श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण आहे, त्यानंतर दास्य, सख्य, आत्मनिवेदन, वंदन, ह्या सर्व भक्ती आहेत. पण यामध्ये वंदन जी भक्ती आहे, जसं दास्य म्हटलं की हनुमानजीने केलं, सख्य म्हटलं की अर्जुनजीने केलं, परंतु वंदन हे विशेष कोणीच नाही केलं नाहीये. विशेषतः वंदन केल्याशिवाय कुठल्या भक्तीचा आरंभच होत नाही. अशी ही वंदन भक्ती. वंदन म्हणजे काय? वंदन 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 म्हणजे काय? तर वंदन म्हणजेच नमस्कार, वंदन म्हणजेच प्रणाम. आणि ही वंदन भक्ती, वंदन तर कुणीही कुणाला करतं, पण ज्याला आपण जाणतो त्याला विशेष करून करतो. एखाद्या रस्त्याला आपल्याला मंदिर दिसलं, आपण नमस्कार करतो, कारण तो देव आपल्याला माहिती आहे, जाणून घेतो आपण. परंतु असं कोण आहे की ज्याने परमेश्वराला जाणून घेतलं नाही, कधी त्या देवाला बघितलं नाही, देव नावाची वस्तू आहे हे त्याला माहिती आहे, पण कोण आहे, कुठे, कसं आहे, काहीच माहिती नाहीये. असं वंदन कुणी कुणाला केलं? बघा, आम्ही देवाला जाणूनच घेत नाही मुळात. हम दो हमारे दो, बाकी आम्हाला देणं घेणं नाही. छैया छोकरा मारो शालिग्राम नी पूजा कोणी करू. आज पैसा हा त्याचं सर्वस्व आहे. माझी बायको, माझी मुलं, माझं घर, माझा संसार. हा संसार काय आहे मुळात हे समजून घेतलं पाहिजे. संसार हा भक्ती मार्गामधलं, भक्ती हे आपण परमेश्वर, पण ज्याचे भक्ती म्हणजे मार्ग आहे, आणि या भक्ती मार्गामध्ये येणारा अडथळा म्हणजेच आहे तो संसार, ज्यामध्ये विशेष कार्य करते ती आहे ममता, ती म्हणजेच माया. भगवान म्हणतात माया मेताम तरंती ते, जे मायाला पार करतात
जातात तेच माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. हा संसार म्हणजेच माया नदी आहे. आदिशक्ती मुक्ताबाई एका सुंदर अभंगामध्ये वर्णन करतात. ही नदी आहे काय? माया. त्याचे वर्णन केले त्यांनी, फार गोड वर्णन आहे. उलट उलट माघाऱ्या गडिया गटांगळ्या खासी, भरला पुरमायेचा लोंढा वाहून या जाशी. उलट उलट माघाऱ्या गडिया गटांगळ्या खासी, भरला पुरमायेचा लोंढा वाहून या जाशी. भव नदीचे पाणी सखया मोठे ओढीते, भल्या भल्या पवनारा उलटून खाली पाडीते. ही माया नदी आहे ना, हिला पूर आलेला आहे. आणि या पूर म्हणजेच काय? संसारामध्ये सर्व सुखांचा मिळालेला आपल्याला अनुभव म्हणजेच पूर आहे, ज्यामध्ये आपण परमेश्वरापासून लांब जातोय. आणि याला पार करणं आणि याला पार करून पहिले तीराला भगवंत आहे आणि अलीकडे आपण आहोत. आणि ज्या मधोमध आहे माया नदी, जिला पार करून आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय. पण आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या सुखामध्ये रममाण होऊन जातो, किंबहुना परमेश्वराला विसरून जातो, त्याला जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. आणि ही भक्ती करत असताना हे विशेष जीवनामध्ये घडतं. आपण काही लोक तर घाबरून जातात की आम्ही देवाची भक्ती करतो, परंतु आम्हाला देव किती परीक्षा घेतोय, माझं सर्वस्व गेलं. अरे देव परीक्षा त्याचीच घेतो जो त्यासाठी पात्र आहे. आपण पात्र आहेत तेव्हाच आपल्या जीवनामध्ये संकट येतात. लक्षात घ्या, ही विश्व, ही सृष्टी, ही पृथ्वी जिथे आपण जन्म घेतलाय ना, हे काय आहे, आपण कशासाठी इथे जन्माला आलोय, हे जर समजून का आपण घेतलं ना, तर आपण सर्वस्वाचा त्याग करून त्या परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी कुठेतरी एकांतामध्ये जातो. आणि एकांतामध्ये जातो त्याला काय म्हणतात माहिती आहे? बहु एकांतावरी प्रीती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. त्याला ज्ञानी म्हटलं जातं. आणि ज्ञानी माणसं सर्वस्वापासून लांब राहतात, त्यांच्याकडे वैराग्य भरपूर असतं. जसं संसारामध्ये आपण म्हणतो हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, हे ममत्व त्यांच्यामध्ये नसतं, म्हणून ते परमेश्वराला प्राप्त करतात. मग असं तुम्ही कदाचित प्रश्न विचारू शकाल मला की ताई, तुकोबाराने संसार नाही केला का? नाथ महाराजांनी संसार नाही केला? नामदेव महाराजांनी संसार नाही केला? मग त्यांनी काही संसाराचा त्याग केला मग परमेश्वराला प्राप्त केलं? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण याचं उत्तर माझ्याकडे आपल्यासाठी आहे. याचं उत्तर एवढंच आहे की त्यांनी संसार केला, पण संसार करत असताना संसाराच्या विषयी ममत्व नाही बांधलं. संसार त्यांचा, पत्नी त्यांची, घर त्यांचं, सर्वस्व त्यांचं, पण त्याच्याविषयी ममत्व बांधून नाही ठेवलेलं. तुकोबाराकडे केवढं ऐश्वर्य होतं, सर्व गेलं, ममत्व बांधलं. कधी एखादं काही गेलं तर त्यांनी कधी मागून घेतलं, जिजाबाई भांडायच्या, पण तुकोबारा भांडले कधी? कधीच नाही, कारण त्यांच्याकडे ते ममत्व नव्हतं, म्हणून त्यांना वैराग्य मूर्ती म्हटलं जातं. आम्हाला संसाराच्या विषयी ममत्व आहे आणि म्हणून आम्ही फसतोय. लक्षात घ्या, संसार हा आपल्याला बांधणारा आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला डोक्यावरती घेतलं आणि ज्यावेळेस पहिली झाली ती देवकीला पहिली झाली ती कन्येला ज्यावेळेस डोक्यावर घेतलं त्यावेळेस पायात बंधनं होती. आणि ज्यावेळेस कन्येला सोडवलं आणि श्रीकृष्णाला डोक्यावर ठेवलं त्यावेळेस पायातली बंधनं निघून आपोआप निघून गेली. याचा अर्थ काय? देवाला डोक्यावरती घ्या, सर्व तुमचं सुटेल. आणि ज्यावेळेस तुम्ही संसार म्हणजेच माया, ही माया जी प्रगट झाली होती त्या गृहामध्ये, त्या कारागृहामध्ये, तिला जवळ घेतलं, पायामध्ये बंधनं आली, किंबहुना त्रास झाला. तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही मायेला जर आपलं केलं, माया या शब्दाचा अर्थ मी आपल्याला सांगते. मा म्हणजे नाही, या म्हणजे जो, जे आपलं नाही ती म्हणते माया, तिला म्हणतात माया. तिला आपण आपलंसं करण्याचा प्रयत्न, जे आपलं नाही त्याला आपण का बांधून घेतोय? एक महात्मा एका विशाल अशा वटवृक्षाखाली बसले. त्या वटवृक्षाखाली बसले असता एक कुत्रा
दुसऱ्या कुत्र्यासोबत भांडत असतो. दोन्ही कुत्र्यांची भांडण लागतात. दोन्ही कुत्रे भांडत आहेत आणि भांडता 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 त्यांची कळवंड एवढी जोरात चालते, एवढी जोरात चालते की त्यातला एक कुत्रा त्या महाराजापर्यंत भांडत भांडत त्यांच्या जवळ येतो आणि त्यामध्ये त्या भांडणामध्ये तो कुत्रा महाराजांच्या मांडीचा लचका तोडून काढतो. मांडीचा जसा लचका तोडून काढला, रक्त बंबाळ झालं, रक्त सांडायला लागलं आणि हे सगळं बाकीचे लोक दृश्य बघायला लागले आणि महाराज म्हणतात, अहो महाराजी, अहो महाराजी, पहा तुमच्या पायाचा त्या कुत्र्याने लचका तोडून काढलाय. महाराज म्हणतात, कुणाच्या पायाचा? अहो तुमच्या पायाचा. अरे मग काढला तर काढला, कुत्ता जाने और चमडी जाने. दृष्टांत संपतो. सिद्धांत काय? त्यांना या शरीराच्या विषयी ममत्व नाहीये. या भक्ती करत असताना, परमेश्वराचं ध्यान करत असताना या शरीर निघून गेलं, या शरीरातून प्राण जरी निघून गेले तरी त्यांना त्याचं दुःख नाहीये. जा तुम्ही उत्तराखंडमध्ये, जा त्या हिमालयामध्ये, असे साधू महात्मे तुम्हाला बघायला मिळतील की जे कितीतरी वर्षापासून एखाद्या झाडावरती बसून तपश्चर्या करत आहेत. त्यांच्या डोक्याची केस जमिनीला येऊन टेकलेली आहेत. अशी लोक तुम्हाला बघायला मिळतील की ज्यांची नखं ना अशी लांब लांब वाढलेली आहेत. ते उठले सुद्धा नाही त्यांच्या समाधीमधून. काय सुख असेल त्या परमेश्वराला. ज्यावेळेस आपण आपलंसं करून घेतो ना, त्यावेळेस या शरीराच्या विषयी आपल्याला ममत्व राहत नाही. जेव्हा आपण त्याला खरोखर जाणून घेतो, एकतर समाधी अवस्थेमध्ये तो मनुष्य जातो, नाहीतर जशी गोपिकांनी भक्ती केली, ज्यावेळेस भगवंताला आपण पूर्णपणे जाणून घेतो त्यावेळेस तो व्यक्ती एकतर गोपी बनतो आणि जो अर्धांतरी राहतो त्याची स्थिती सांगू नका. त्याची स्थिती कशी माहितीये? अर्धो घटो गोश उपैती नुन्नम. जसं एखादा अर्धा भरलेला हंडा आहे आणि जर एखादी स्त्री ती अर्धा हंडा भरून घेतला आणि डोक्यावर घेऊन जाते त्यावेळेस तो आवाज जास्त करतो ना, तसे अल्पज्ञानी माणसाचं आहे. ज्ञान एकतर पूर्ण करून घ्यावं, पण ज्ञान, धन, ह्या सर्व गोष्टी आपण पुढे बोलणार आहोत. पण आपण आता समजून घेत आहोत की भक्ती आणि भक्ती करत असताना या भक्ती मार्गामध्ये होणारी बाधा म्हणजेच आहे ती माया. माया म्हणजे संसारामध्ये आपल्याला जी बांधून ठेवते ती आहे माया. आणि या मायेला सोडा आणि परमेश्वराला आपलंसं करून घेण्यासाठी, त्या भगवंताला समजून घेण्यासाठी सोडावं लागेल ते ममत्व. आणि हे सोडल्यानंतर आपल्याला भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ती आस्था. आणि अशी आस्था म्हणजेच विश्वास आणि भाव. आणि ह्या करत असताना आपल्याला जीवनामध्ये भक्ती करत असताना आपल्याला माहिती होतं, पुढे कळेल आपल्याला की भक्ती किती प्रकारची मी आपल्याला सांगितलंच. पण त्यापैकी आपण आज बोलतोय त्या वंदन भक्तीवरती. तसंच मी तुम्हाला बोलले की भक्तीच्या बाधा ज्या आहेत ते संसार आहे आणि त्यामध्ये असणारा मुख्य म्हणजेच माया, ममत्व ही आपल्याला बाधक ठरणारी आहे. तर कुणाला बाधा ठरली? सर्वांनाच माया ही बाधक आहे. परंतु यामध्ये विशेषतः उदाहरण जर द्यायचं झालं, ज्याने परमेश्वराला जाणूनच घेतलं तो भगवंताची भक्ती करणार, पण ज्याने कधी बघितलं नाही तो भगवंताला वंदन करणारा एकमेव जीव म्हणजेच कोण आहे? तो आहे गजेंद्र. हा गजेंद्र नावाचा हत्ती एका त्रिकुट नावाच्या पर्वतावरती राहत असतो. इथं फार मोठं सरोवर आहे, ज्याचा फार मोठा परिवार आहे. या संपूर्ण परिवारासहित हा तिथे निवास करत असतो. हा गजेंद्र नावाचा हत्ती पांढऱ्या रंगाचा असतो. पांढऱ्या कलरचा वाघही असतो. कदाचित आपल्या मनात प्रश्न आला असेल की पांढरा हत्ती असतो. पांढरा हत्ती आहे आणि तिथे फार सुंदर असं सरोवर आहे. आणि तो जो त्रिकुट पर्वत आहे ना, जो 10,000 योजन उंच असा पर्वत आहे, फार सुंदर असा आहे. आणि त्या ठिकाणी त्या सरोवरामध्ये तो रोज तिथे फार गोड असा सरोवर आहे. आणि त्या सरोवरामध्ये हा आपल्या हत्तीसहित, आपल्या पत्नीसहित, आपल्या मुलासहित, नातवंडासहित येतो. जिथे जलक्रीडा करतो, जलविहार करतो, आनंद घेतो. जसं आम्ही आमच्या मुलाला घेऊन जुहू चौपाटीला जातो, कोणी गोव्याला जातं, कोणी कुठं थायलंडला जातं, कोणी कुठं जातं, कोणी कुठं जातं, तसा तोही आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन त्या सरोवरामध्ये स्नानासाठी जायचा. आणि एक दिवस तो स्नानाला गेला असता त्या ठिकाणी त्या सरोवरामध्ये एक नक्र नावाचा मगर राहत असतो. हा गजेंद्र नावाचा हत्ती
त्या सरोवरामध्ये स्नानासाठी गेला असता या नक्र नावाच्या मगराने या गजेंद्राचा पाय धरला. जसा पाय धरला, हा नक्र म्हणजेच मगर पाय ओढतोय, खाली खाली खेचतोय. हत्तीला तर पहिलं वाटतं कोणीतरी साधारण छोटा मोठा जीव असेल जो मला ओढण्याचा प्रयत्न करतोय, तो आपल्या ताकदीने त्याला ढकलण्याचा प्रयत्न करतोय, पण तो पाय सोडत नाहीये, आपली ताकद लावतोय. कोण? गजेंद्र. आता तो काळ फार मोठा आहे. हे युद्ध 1000 वर्ष, बराच काळ हे युद्ध चाललं, त्यावरचा काळही मोठा होता. त्या दरम्यान हे युद्ध चालू आहे. गजेंद्र ढकलतोय, तो पकडतोय, तो ढकलतोय, तो सोडतच नाहीये. असं युद्ध चालू आहे. बराच वेळ झाला, पण तो पाय काही सोडत नाहीये. आणि अशा वेळेस त्याचे बाकीचे जे आप्तजन आहेत, काय झालं, बाकीचे जण आले मदत करण्यासाठी, पण त्यांना काही त्याची ताकद लागली नाही. त्यांची ताकद त्याला पुरेशी म्हणजे पुरली नाही, कमी पडली ताकद. त्यावेळेस तो सोडायचा प्रयत्न करतोय, पण कुणाला सुटेना. शेवटी मुलं मदतीला आली. मुलंही सोडायचा प्रयत्न केले, मुलांनाही सुटलं गेलं नाही. नंतर पत्नीला तो बोलवते. ज्या वेळेस आपण सर्व काय करतो, आपल्या मुलांना सांगतो, बाळा हे दे रे. मुलं जेव्हा नाही ऐकत त्यावेळेस काय करतो, आपण आपल्या पत्नीला सांगतो, अगं ते चहाचा कप दे ग. म्हणजे आपण आपल्या पत्नीला सर्वात शेवटी अधिकाराने आणि हक्काने सांगतो ते आपल्या पत्नीला. मुलं येत नाहीत, मुलांनी पाहिलं, बळ लावलं, पण मुलांनाही शक्य झालं नाही. मग आपल्या पत्नीला हाक मारतो, पत्नीला बोलवतो. मग पत्नी येते, पत्नी प्रयत्न करते, पण पत्नीलाही सोडवलं जात नाही. मग विचार करतोय गजेंद्र, हा दृष्टांत जरी छोटा असेल, हा विस्ताराने जर सांगायला गेलं तर फार मोठा आहे, फार गोड असं हा प्रसंग आहे. जर विचार केला तर गजेंद्र कोण आहे, तर गजेंद्र म्हणजेच जीव आहे. तो जीव म्हणजेच आपण आहोत. तो सरोवर म्हणजेच काय आहे, संसार आहे. तो नक्र म्हणजेच, तो मगर म्हणजेच कोण आहे, तर तो मगर म्हणजे काळ आहे. गजेंद्र हा जीव आहे, मगर ही काळ आहे. काळाने घाला केलाय कुणावरती, जीवावरती घाला केलेला आहे. आणि हा जीव प्रयत्न करते त्याच्यापासून वाचण्याचा, जीव वाचण्याचा प्रयत्न करत आहे, पण जीव त्याच्या ताबडीतून सुटत नाहीये. आज या जगामध्ये कितीतरी सायंटिस्ट जन्माला आले. आज अशी परिस्थिती आहे, विज्ञानाने एवढी प्रगती केली की माणसाचं रक्त बदललं जातं. एखाद्या व्यक्तीच्या अंगात रक्त तयार होत नसेल, त्याला तरुण राहायचं असेल, चिरतरुण राहण्यासाठी एखाद्या तरुण व्यक्तीचं अंगात त्याच्या रक्त चढवलं जातं, त्याला म्हणजे तरुण ठेवण्यासाठी बरेच काही प्रयत्न केले. पण अजून अशी काही माणसं आहेत का जी 200 वर्ष 300 वर्ष जगलेली नाही. या जगामध्ये जो आलाय तो जाणार आहे. हा सृष्टीचा नियम आहे. आया है सो जाएगा. फार सुंदर हा दोहा आहे. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर. एक सिंहासन चढ़ चले, एक बंधे जंजीर. कबीरा एक बंधे जंजीर. जो आलाय, जो जन्मलाय तो मरणार आहे. ज्ञानोबा सांगतात, उपजिते नाशे, नाशले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र आहे, हे काळाचा नियम आहे. जो जन्माला आलाय तो मरणार आहे, जो मेलाय तो पुन्हा जन्माला येणार आहे. पण हे आपल्या कर्माच्या बळावरती आहे की आपल्याला जीव हा जन्म मनुष्याचा मिळतोय की कुण्या कीटकाचा मिळतोय की कुठल्या प्राण्याचा मिळतोय का झाडाचा मिळतोय, हे आपल्या हातात नाही. ते आपल्या कर्मावरती डिपेंड आहे की आपल्याला काय मिळेल. हा आपला विषय नाहीये. विषय आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलं जाते की नक्र हा त्याला घाला केलाय. म्हणजे नक्र म्हणजेच काळ, काळाने घाला केलाय कोणावरती, गजेंद्रावरतीच, म्हणजेच जीवावरती. काळापासून कोणी सुटण्याचा प्रयत्न करू शकत नाही. इथे रामप्रभूंना सुद्धा आपलं अवतार कार्य संपवावं लागलेलं आहे. कृष्ण परमात्म्याला सुद्धा आपलं अवतार कार्य संपवावं लागलेलं आहे. आदि करून जे संत महात्मे आहेत, जे तुकोबर आहेत, ज्यांनी काळावरती, तुकोबरांना काय म्हणतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबऱ्या सुद्धा सदेह वैकुंठाला गेले, त्यांना सुद्धा आपलं अवतार कार्य संपवावं लागलेलं आहे.
काही लोक म्हणतात तुकोबराय मेले. तुकोबराय मेले नाही. हे जे बोलतात ते नास्तिक आहेत. तुकोबराय मेले नाही, तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. आता या विषयावर मी जास्त बोलणार नाहीये. पुढे आपल्याला एवढंच सांगायचंय की काळ हा मनुष्यावरती घाला करतो, म्हणजेच वेळ ही आपल्या हातात नाहीये. टाईम आपल्या हातात नाहीये. वेळ अशी एखाद्या व्यक्तीने हातामध्ये वाळू घ्यावी आणि ती वाळू घेतली असता मुठीमध्ये धरावी. जशी वाळू निसटून जाते तसं आयुष्य आपल्या हातातून निघून जात आहे. एक दिवस, गेलेला दिवस वापस येतो का? नाही येत. आज तर काळ फार वाईट आलेला आहे सगळ्यावरती, संपूर्ण विश्वावरती, संपूर्ण सृष्टीवरती एवढी वाईट वेळ आलेली आहे की आपण पाहताय सर्वजण आपण दृश्य डोळ्यासमोर बघत आहोत की कोरोनाच्या रूपामध्ये या सृष्टीवरती एक भयान असा ह्या रोगाने प्रवेश केला या सृष्टीवरती आणि संपूर्ण मानवसृष्टीला याचं फार मोठं भय आहे. किती लोक मेली, किती लोक मरत आहेत. रोज लाखोनी पॉझिटिव्ह येत आहेत, हजाराने लोक मरतात आहेत. कुठेतरी या गोष्टीचा दिलासा आहे अंतकरणाला की 87%, 80% रिकवर होत आहेत, पण लोक त्यातले 100 10 तरी मरत आहेत. ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. हा, मान्य आहे की एक ना एक दिवस सर्वांना जाणं आहे. आज मी मरेल किंवा नाही मरेल मला माहिती नाहीये. उद्या कोरोना मला होईल नाही होईल हे मला माहिती नाही, परंतु त्याच्यापासून बचाव करणं हे आपलं कार्य. प्रत्येक जण बचाव करत आहे, प्रयत्न करत आहे. परंतु काही अशी लोक आहेत की आपण बाहेर जेव्हा फिरायला जातो, मार्केटला जातो, अहो काय करणार आहे वाकडं, कोरोना आम्हाला काहीच करू शकत. तुम्ही राहता कुठे? काही लोक अशी झोपडपट्टीमध्ये राहतात, कचरा कुंडी बाजूला असते, लोक बिंदास फिरतात, ते प्रवेश का करणार नाहीये? असं नाही होणार असेल तर आम्हाला होईल, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुमच्या वरून जर भगवंताचं बोलवणं आलं तर तुम्ही कितीही प्रयत्न केले, 5 नाही 10 लाख जरी खर्च केले तरी तुम्ही बरे होणार नाही. पण स्वतःहून दगडावरती डोकं का आपटायचं? एवढी वाईट वेळ आली आहे. मौत का भी समय बदल गया है, मौत का भी समय बदल गया है. ना तुलसी दल, ना मुख में गंगा जल, ना कहीं विश्राम, ना मुख में राम राम, सीधा पैकिंग और स्मशान. सीधा पैकिंग और स्मशान. अरे विज्ञानाने कितीही जरी प्रगती केली तरी आज अजून विज्ञान थांबूनच आहे. वर्ष होत आले कमी भरती, अजून औषध सापडलेलं नाहीये. हे फक्त चर्चा आहे की औषध सापडले, फर्स्ट स्टेजला आहे, सेकंड स्टेजला आहे, काय माहिती. मग तुम्ही लॉन्च करणार होतात, अजून लॉन्च झालेलं नाही. लोकांचा मृत्यूचा तांडव तर चालूच आहे ना. काही लोकांनी, असं मला म्हणायचं नाही, प्रयत्न सर्वच करत आहेत. संपूर्ण गव्हर्नमेंट, सर्व सरकार, संपूर्ण डॉक्टर लोक त्याच प्रयत्नात औषध शोधत आहेत, परंतु अजून आमच्या हाती औषध लागलेलं नाहीये. तोपर्यंत का होईना सर्वांनी आपल्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न करावा. हा एक आजार, हा संसर्गजन्य आजार आहे. याविषयी मला जास्त बोलणं गरजेचं नाहीये, पण सांगणं तेवढंच मला महत्त्वपूर्ण वाटतंय की सर्वांनी आपल्याला जपलं पाहिजे. हा आजार कुठून कसा आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल आज मी शेअर करू शकत नाहीये, पण राहवत पण नाहीये. माझी आई आणि माझा भाऊ दोघांनाही आज पॉझिटिव्ह निघालेले आहेत. हां, आपण असं म्हणतोय की शहाण्याने कोर्टाची पायरी आणि कोरोनाची टेस्ट करू नये, ज्याला नाही त्याला बी होते. हां, काही ठिकाणी काही लोक करत असतील चुकीचा व्यवहार, पण आपण मृत्यूशी खेळ करू नये, पाण्याशी खेळ कधी करू नये. म्हणे अग्नी, पाणी या गोष्टीशी कधीच खेळ करायचा नाही. तसं आज कोरोना आहे, वातावरण व्यवस्थित नाही, सर्वांनी स्वतःला जपलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मान्य आहे, आला तो जाणार आहे. जसं एखादं वृक्ष आहे, ज्ञानोबराय सांगतात की झाड आहे, त्या झाडाला पान लागलेलं आहे आणि ते पान पिकलं की निघून पडणार आहे. जसा हा देह आहे, पिकला म्हणजेच काय, हा वृद्ध झाला की हे शरीर निघून पडणार, त्यातला आत्मा बाहेर निघणार, तो परत भगवंत परमेश्वराशी एकरूप होणार, कारण त्याचाच आपण अंश आहोत. एखादी घागर आहे, पाणी आहे त्यामध्ये, ते पाणी समुद्रातून घागरीमध्ये घेतलं, मडकं खराब झालं, ती घागर खराब झाली, ती फुटली, घागर खराब झाली, पण त्यातलं पाणी त्या समुद्रामध्ये एक झालं. तसा हा देह आहे. हे घागर म्हणजेच, ते मडकं म्हणजे हे देह आहे. हे फुटलं
की यातला अंश त्या परमेश्वरामध्ये जाऊन मिळतो. ममे अंश परमेश्वर म्हणतात ना, त्याचा अंश आपण त्याच्यामध्ये जाऊन मिळतो आणि परत आपल्या कर्मावरती आपल्याला परत दुसरा देह मिळत असतो. तसं या मग देहाच्या विषयी जास्त ममत्व नसावं, तसं ममत्व आहे त्या गजेंद्राचा प्रयत्न आहे की या देहाला, या शरीराला मी वाचवावं. प्रयत्न करते स्वतःला वाचवण्याचा, पण वाचवू शकत नाही. लोक आपलं वय झालंय हा सुद्धा लपवण्याचा प्रयत्न करतात. ज्याची केस पांढरी झालीत तो डाय करतोय, ज्याचे डोळे ज्याला दिसू शकत नाही तो चष्मा लावतोय. पण काही लोकांना वाटतं की मी जर चष्मा लावला तर मी एजेड दिसेल, तर तो माणूस लेन्स बसवतोय. काय होणार आहे? किती दिवस स्वतःला आपण जपू शकतोय? आपण या वयाला, या वेळेला थांबवू शकत नाही, काळाला थांबवू शकत नाही. काळावर सत्ता कुणाचीच नाही. इथे मंत्री जरी असेल किंवा PM जरी असेल तर कुणाची सत्ता नाहीये. त्याच ठिकाणी हा गजेंद्र म्हणतो की अरे माझं एवढं वैभव आहे, एवढी सर्वजण आहेत माझ्या मदतीला, मला काय हा करणार? एक सामान्य जीव आहे, हा पाण्यातला जीव काय माझं वाकडं करू शकते? पण त्याच्या मदतीला सर्वजण येऊन थकले, पण कोणीच काही करू शकत नाही. आपण म्हणतो की या जगामध्ये भगवंत लवकर लक्ष देत नाही. एक म्हण आहे हिंदीमध्ये की भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं. हे शब्द चुकीचे आहेत. मी सांगेन का चुकीचे, की भगवान के दरबार में देर नाही. अरे भगवंतापाशी देर नाही, तू चुकीची वेळ करतोस. तू सगळ्या जगाला आवाज देतोस पण देवाला आवाज देत नाहीस लवकर, म्हणून देव यायला वेळ करतो. द्रौपदीने भगवंताला आवाज दिला. कधी दिला? सगळ्यात शेवटी. सगळ्यांना आवाज, भगवंत बसलेत, बघतात देव कधी मला आवाज देते. सर्व धर्मराजांना, पाचींवर सगळ्यांनी माना खाली घातल्या, कोणीच काही करू शकलं नाही. शेवटी ज्यावेळेस हात वरती केले आणि मग म्हणते की देवा माझी लाज आता तूच राखावी. ज्यावेळेस सर्वस्व अनन्य भावाने ज्यावेळेस द्रौपदी परमेश्वराला शरण जाते, त्यावेळेस माझा देव स्वतः साडी बनवून तिथे तिच्या मदतीला येतो. आणि आता असंच या ठिकाणी घडत आहे. गजेंद्र सर्वांना आवाज देतोय पण कुणीच मदतीला येत नाही. प्रातस्मरणीय परमपूज्य रमेश भाईजी म्हणतात, जल पिबन हे तू गयो, जल पिबन हे तू गयो सिंधू के किनारे. पाणी पिण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावरती जातो, अर्थात सरोवराच्या ठिकाणी जातो आणि तिथे पाणी पिण्याचा प्रयत्न करतोय. तोच त्या ठिकाणी एक त्याला नक्र धरतोय, म्हणजे मगर धरतीये. आणि मग काय? हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. 4 सहस्त्र युद्ध चलो शोर मचो भारे. 4 प्रहर युद्ध चाललं आणि मग ज्यावेळेस हात पाव डुबन लागे कृष्ण को पुकारे, ज्यावेळेस हात पाय नाक त्याचे बुडायला लागतात, त्यावेळेस तो श्रीकृष्ण परमात्म्याला आवाज देतोय, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. देवाला आवाज देतोय, प्रत्यक्ष देवाचं नाव घेत नाहीये. बघतोय की पत्नी कुणाची नाहीये, मुलं कुणाची नाहीयेत, कुणीच कुणाचं नाहीये. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट निघाला घरातला माणूस मेंबर की घरातले सुद्धा त्याच्यापासून लांब होतात, बॅग बाजूला काढून टाकतात, सगळे बाजूला होतात. त्याला म्हणतात त्याला कोपऱ्यामध्ये रूम मध्ये कोंडवा पाहिजे, सगळे बाजूला होतात. काही लोकांनी घराच्या बाहेर माणसाला काढून टाकलं. काही लोकांनी तर मानसिक, कोरोना असा आजार आहे ज्याच्यातून माणूस बरा होऊ शकतो, पण जर त्या माणसाला मानसिक जर आपण त्रास दिला, जर टेन्शन दिलं, तो डिप्रेशन मध्ये गेला, तर त्याची इम्युनिटी भले कितीही चांगली असू द्या, तो बरा होऊ शकत नाही. अशा वेळेस धीराची, प्रेमाची गरज असते, पण लोक त्याला मानसिकदृष्ट्या खचवून टाकतात, त्याला वेगळं करून टाकतात आपल्यापासून. काही होत नाही. बघा, त्याला वेगळं करून टाकतात. आणि आता तेच झालेलं आहे. गजेंद्र यांनी सर्वांचा अनुभव घेतला, कोणीच मदतीला येत नाही. नाथ महाराजांचा फार गोड अभंग आहे, नाही रे नाही कुणाचे कोणी. ते
ते म्हणतात या जगात कुणीच कुणाचं नाहीये. ज्यावेळेस अंतकाळ येतो ना त्यावेळेस परमेश्वराशिवाय मला कुणीच सोडू शकत नाही. सोडवे ना तुला कुणी सोडू शकत. एका चक्र पाणी वाचून या त्या परमेश्वराशिवाय तुला कुणीच सोडू शकत नाही. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. तुला जेव्हा देवाचं बोलवणं येईल ना सगळं इथेच ठेवून जावं लागेल. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा मायबाप सोडवे ना राजा देशीचा चौधरी. आणि का सोयरी भली भली कोणीच सोडू शकत नाही. प्रयत्न करतोय गजेंद्र पण कोणी मदतीला येऊ शकत नाही. आणि जाणून घेतलं की नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. कुणीच कुणाचं नाही. बहीण नाही, भाऊ नाही, चुलताच कोणीच कुणाचं नाही. शेजीची कामिनी दूर जी आपली पत्नी आहे ती सुद्धा आपल्यापासून वेगळी होऊन जाते. कोणीच कुणाच्या सोबत येत नाही. आणि अशा वेळेस माणसाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. दुःखातूनच ज्ञान प्राप्त होतं माणसाला. त्यावेळेस गजेंद्राला कळतं की आता माझं कुणीच राहिलेलं नाहीये. त्याला अहंकार होता की एवढा माझा मोठा परिवार आहे, माझ्याकडे सर्व सुख आहे, माझं कुणीच वाकडं करू शकत नाही. पण एक प्रत्येकाच्या एक ताकद दिलेली आहे. गजेंद्र हा स्थलचर आहे आणि मगर ही जलचर आहे. म्हणतात ना एक म्हण आहे, जिसके गली में कुत्ता भी हो, म्हणजे प्रत्येका आपल्या गल्लीमध्ये कुत्रा सुद्धा शेर असतो, जो तो आपल्या घरामध्ये वाघ असतो. त्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी गजेंद्र हा पाण्यामध्ये गेलेला आहे. साहजिक आहे गजेंद्र हा स्थलचर आहे, त्याची ताकद जमिनीवरती जास्त आहे पण पाण्यामध्ये नाही. आणि मगर हा पाण्यामधला प्राणी आहे, त्याची ताकद जास्त आहे. तो खेचतोय रक्तबंबाळ झालेला आहे पण कोणी मदतीला येऊ शकत नाही. आणि आता जीवाच्या आकांताने म्हणतोय या सृष्टीचा जो कोणी निर्माता असेल त्या परमेश्वराने, त्या भगवंतानी, जो कोणी मालक आहे, जो कोणी चालक आहे त्या देवानी या माझ्या हाकेला हाक द्यावी. त्याने माझ्या हाकेला साथ देऊन माझ्या मदतीला धावून यावं आणि मला या संकटातून मुक्त करावं. आणि त्या ठिकाणी त्या सरोवरामध्ये असणारं एक कमळाचं फूल घेतो तो गजेंद्र आणि ते घेऊन वरच्या दिशेने फेकतो. आणि जसा तो वर फेकतो तो परमेश्वर त्या भक्ताची हाक ऐकतो आणि माझा भगवंत सर्वस्व सोडून देतो. माझा भगवंत त्या ठिकाणी त्याच्याकडे येण्यासाठी, भक्ताच्या मदतीला येण्यासाठी माझा भगवंत गरुडावरती बसतो. पण त्यावेळेस देवाला गरुडाचा वेग सुद्धा कमी वाटतो. माझा भगवंत गरुडाला मागे टाकतो आणि परमेश्वर स्वतः धावत धावत त्या गजेंद्राच्या मदतीला धावून येतो. हा कहत लक्ष्मी ती कहत गजराज, अरे आगे लगत बोली पीछे होत आवाज. मला एवढंच सांगायचंय की देव हा आपल्या भक्तासाठी मदतीला कायम उभा असतो. अर्जुनाचे रती होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. माझा देव हा कुठल्याही ज्यावेळेस गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी माझे भगवंत येतात तर पहिलं माझं भगवंत त्या नकराचा उद्धार करतात. तावडीतून सोडवतात गजेंद्राला पण गजेंद्राचा पहिला उद्धार न करता त्या मगराचा उद्धार करतात. गजेंद्र म्हणतो की देवा मी तुला बोलवलंय आणि उद्धार याचा. देव म्हणतात अरे माझ्यासाठी तो श्रेष्ठ आहे ज्याने माझ्या भक्ताचे पाय धरले, तो तुझ्यापेक्षाही तो जास्त श्रेष्ठ असणार आहे माझ्यासाठी. म्हणून भगवंत त्या नकराचा पहिला उद्धार करतात आणि नंतर गजेंद्राचा उद्धार करतात. कारण या गजेंद्राने भगवंताला मनोमन वंदन केलेलं आहे. वंदन सर्वांनीच केलं पण विशेष वंदन जर कोणी केलं असेल तर या गजेंद्राने, ज्याने देवाला कधी बघितलंच नाही, त्यांनी देवाला वंदन केलं आणि देवाला सांगितलं की परमेश्वरा हे भगवंता मला या संकटातून सोडव. द्वारिकानु शब्द गयो शोर मचो भारे, शंख चक्र गदा पद्म ले सिधा पधारे. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. हे देवा माझं जीवन मी हारलोय, सर्वस्व सोडलेलं आहे. आणि हा गजेंद्र श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेले एवढी सुंदर गोड स्तुती करतोय.
आपण जर त्या स्तुतीचा जर अर्थ पाहिला तर एवढा गोड आहे की ज्यातून आपल्याला फार सुंदर असा बोध होईल. आणि अशा पद्धतीने गजेंद्राने देवाला आपलंसं करून घेतलं आणि स्वतःचं आत्मकल्याण करून घेतलं. भले देवाची मंदिरं बंद असतील पण देव बंद नाहीये. देव तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. देव सर्वांमध्ये आहे. देव म्हणजेच माणुसकी. आज लॉकडाऊनमध्ये सर्वांना ती माणुसकी बघायला मिळाली. ज्यावेळेस फुटपाथवरती, इंद्रायणीच्या घाटावरती, चंद्रभागेच्या काठावरती जे अनाथ आहेत, जे रस्त्यावरती आहेत, त्यांना सुद्धा लोकांनी माणुसकी दाखवली. लोकांनी कितीतरी अन्न लोकांना पुरवलं. जागोजाग अन्न पुरवठे चालू केले. ही माणुसकी हा देव आहे. देव बंद नाहीये. देव तुमच्या आणि माझ्यामध्ये गरज आहे त्याला प्रगट करण्याची. काही लोकांनी प्रगट केलं, आपल्यातला देव जागा केला, माणुसकी दाखवली. तेव्हा स्वतःची काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या. आणि अशा पद्धतीने बोलत असताना या प्रवचनाच्या माध्यमातून जर का काही चुकीचे शब्द गेले असतील तर कृपया आपण गैरसमज करून घेऊ नये. चुकीचे आहे ते सोडून द्यावे, बरोबर आहे ते आपलं करून घ्यावे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावेत मते आणि विनूत असे. अशा पद्धतीने झालेले प्रवचन पुष्प माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज तसेच पांडुरंग परमात्मा यांच्या चरणावरती हे प्रवचन पुष्प समर्पित करते आणि या प्रवचनाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की